हॅलो एव्हरीवन, आज आपण बघत आहोत पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे पीवायक्यूज. ज्या मुलांनी हा चॅप्टर ह्याच्या अगोदर कधी शिकलेला नाहीये ना, त्यांनी सगळ्यात अगोदर माझ्या चॅनलवरती जाऊन प्लेलिस्ट मध्ये जावा आणि तिथे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नावाची एक प्लेलिस्ट आहे. तिथे जाऊन ते व्हिडिओज बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. कारण की ह्याच्यामध्ये सगळे पीवायक्यूज घेणार आहोत आणि त्या जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये मी एकदम बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि सगळे कन्सेप्ट एकदम बेसिक पासून एक्सप्लेन केलेले आहेत. तर ज्यांनी हा चॅप्टर केलेला नाही त्यांनी अगोदर ते बघा, मग हा व्हिडिओ कंटिन्यू करा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न काय बघा. द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट 1,4 and one of which line is parallel to x-axis and other makes an angle 45 degree with the positive direction of x-axis. तर यांनी काय विचारलंय की बाबा आम्हाला एक असं जॉईंट इक्वेशन सांगा दोन लाईन्सचं, ज्याच्यापैकी एक लाईन जी आहे ती पॅरलल टू काय एक्स ऍक्सिस आहे आणि दुसरी काय अँगल बनवते 45 डिग्री विथ एक्स ऍक्सिस आणि त्या दोन्ही लाईन्स एका पॉईंट मधनं पास होतात. तो पॉईंट काय 1,4. तुम्हाला सगळ्यात अगोदर त्याची डायग्राम दाखवतो कशी असेल. हा पॉइंट काय 1,4. तर ही झाली एक लाईन जी पॅरलल टू काय एक्स ऍक्सिस. ठीक आहे. आणि ही झाली दुसरी लाईन जी अँगल किती बनवते 45 डिग्री कशासोबत एक्स ऍक्सिस सोबत. ठीक आहे बाळांनो, कळतंय तुम्हाला. ह्या दोन लाईन्स आहेत, ह्याच काय काढायचं आपल्याला जॉईंट इक्वेशन. आता बघा तुम्हाला माहित असेल, तुम्ही 10वी शिकलेलं आहे, लाईन पॅरलल टू कोऑर्डिनेट ऍक्सिस हा एक पॉईंट होता. 9वी मध्येच होता हा पॉईंट. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो होतो की बाबा ही जर लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर ह्याचं इक्वेशन काय असणार वाय इक्वल्स टू ज्या पॉईंट मधनं ती व्हायला इंटरसेप्ट करते ती काय 4. म्हणजे ह्या लाईनचं इक्वेशन काय झालं y-4 इक्वल्स टू 0. कळतंय का. ठीक आहे. आणि आता 11वी मध्ये आपण शिकलेलो आहे काय, मला हा पॉइंट माहिती इथं काय अँगल आहे एक्स ऍक्सिस सोबतचा, ह्या लाईनचा मला स्लोप काढता येईल कसा टॅन थिटा. टॅन 45 डिग्री किती असणार 1. म्हणजे ह्या लाईनचा स्लोप काय झाला 1. म्हणजे हे आपलं आहे L1 चं इक्वेशन. आणि आता आपण करूया फॉर L2 साठी स्लोप म्हणजे m इक्वल्स टू टॅन 45 डिग्री विच इज इक्वल्स टू 1. मला ह्या लाईनचा स्लोप कळला, ती लाईन कोणत्या पॉईंट मधनं पास होते हे पण कळलं. त्याच्यानंतर मी काय करणार स्लोप पॉईंट फॉर्मचा यूज करणार आणि क्वेश्चन सॉल्व्ह करणार. बघा स्लोप पॉईंट फॉर्म काय असतो y-y1 इक्वल्स टू m इंटू x मायनस x1. y1 काय येणार 4 तो पॉइंट, m काय येणार 1 x मायनस 1. y मायनस 4 इक्वल्स टू x मायनस 1. म्हणजेच हे काय झालं x मायनस y हा 4 पलीकडे गेला झाला प्लस प्लस 4 मायनस 1 हे झालं +3 इक्वल्स टू 0. हे आहे माझं दुसरं इक्वेशन ह्या L2 चा. आता मला काय करायचं जॉईंट इक्वेशन काढायचं. जॉईंट इक्वेशनला काय करतो मी, दोन सेपरेट लाईनचं इक्वेशन असतील त्यांचं काय करतो फक्त गुणाकार करतो. मग मी कसं करणार ते y-4 इंटू x मायनस y प्लस 3 इक्वल्स टू 0. हे आहे त्यांचं जॉईंट इक्वेशन. आता ह्याला सॉल्व्ह करा. y इंटू एक्स, एक्स वाय झालं हे, y मायनस वाय स्क्वेअर, y प्लस 3y प्लस 3y हे झालं 4 मायनस 4x हे झालं पुढं मायनस 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 प्लस 4y मायनस 12 इक्वल्स टू 0. बघा मला कसं दिसतंय xy मायनस वाय स्क्वेअर 3y प्लस 4y प्लस 7y मायनस 4x मायनस 12 इक्वल्स टू 0. आता बघा कोणता ऑप्शन मॅच होतोय का, xy मायनस वाय स्क्वेअर मायनस 4x प्लस 7y मायनस 12 ऑप्शन बी. ठीक आहे बाळांनो. आता पुढचा प्रश्न बघा. पुढे काय दिलेलं आहे, द जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग अन अँगल π/4 विथ द लाईन. आणि तुम्हाला त्या लाईनचं इक्वेशन विचारलं. मला ना याच्यासाठी डायरेक्ट शॉर्टकट आहे, इथं मी शॉर्टकट लिहिलेला आहे ax प्लस by चा स्क्वेअर इक्वल्स टू टॅन स्क्वेअर. पुढे लक्षात ठेवा, पुढे काय करायचं तुम्हाला एक्स आणि वाय चे कोएफिशियंट चेंज करायचे म्हणजे bx प्लस ay चा होल स्क्वेअर. ठीक आहे, लक्ष द्या. तो फॉर्म्युला मी इथं पुन्हा लिहितो ax प्लस by चा स्क्वेअर इक्वल्स टू टॅन स्क्वेअर थिटा इंटू bx प्लस ay चा होल स्क्वेअर. आता बघा मला ए बी कुठनं कळणार, हे इथनं ह्या लाईन वरनं. ह्या लाईनला मी कशासोबत कम्पेअर करणार ए एक्स प्लस बी वाय प्लस सी. मग माझा ए काय झाला 3 प्लस बी काय 1 म्हणजे वाय याचा स्क्वेअर इक्वल्स टू टॅन स्क्वेअर थिटा. आता थिटा काय असतो तो अँगल, अँगल किती आहे π/4. टॅन टॅन π/4 काय असतं 1 आणि 1 चा स्क्वेअर 1च. मग 1 लिहिला नाही लिहिला चालतो. मग त्याच्यानंतर बी काय 1 एक्स प्लस ए काय इथनं 3 वाय स्क्वेअर इक्वल्स. ठीक आहे. आता हे एक्सपांड करा, हे काय आलं
9x² प्लस 6xy, ठीक है, प्लस 6xy प्लस y² इक्वल्स टू x² प्लस 3 टू जा 6xy, 6xy आलं प्लस 9y². ठीक आहे बाळांनो, कळतंय सगळं तुम्हाला कळालं. आता आता पुढे सॉल्व्ह करा आणि तुमचा आन्सर कोणत्या ऑप्शन सोबत मॅच होतंय हे चेक करा. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघा. पुढे काय दिलेलं आहे, इफ द डिस्टन्स बिटवीन लाईन रिप्रेझेंटेड बाय, हे एक जॉईंट इक्वेशन आहे, इज 3 युनिट्स आणि देन द इक्वेशन ऑफ लाईन्स. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आपल्याला की बाबा ह्या दोन लाईन्स आहेत कोणत्या तरी अशा, त्यांचं जॉईंट इक्वेशन आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स त्यांनी सांगितलंय 3 युनिट्स. याचाच अर्थ जेव्हा त्यांनी डिस्टन्स दिले याचाच अर्थ काय असणार, त्या लाईन्स कशा असणार एकमेकांना पॅरलल. बरोबर आहे का नाही? मग आपल्याला काय करायचं, त्यांच्यामधलं डिस्टन्स दिलेले त्या दोन लाईनचं सेपरेट इक्वेशन काढायचं. बघा कसा प्रॉब्लेम सोडवतो, नीट लक्ष द्या. मला हे इक्वेशन माहिती आहे काय, इक्वेशन x-2y चा होल स्क्वेअर प्लस k इंटू x-2y इक्वल्स टू 0, हे इक्वेशन. जर तुम्ही नीट बघितलं ना, x-2y ह्या टर्म मध्ये पण आहे आणि ह्या टर्म मध्ये पण आहे. त्याला मी अगोदर बाहेर काढतो. x-2y बाहेर काढला, x-2y आतमध्ये राहिलं काय, x-2y ह्या टर्म मधनं x-2y इथे राहिला, ह्या टर्म मधनं राहिला फक्त प्लस k इक्वल्स टू 0. आता जर तुम्ही बघितलं हे इक्वल्स टू 0 असणार आणि हे सुद्धा इक्वल्स टू 0 असणार, तर हेच काय आपले दोन इक्वेशन आहेत. आणि जर तुम्ही नीट बघितलं ह्यांचा XY सेम आहे, याचा अर्थ ह्या लाईन्स कशा पॅरलल आहेत. आता आपल्याला काय करायचंय, लाईनचं इक्वेशन काढायचं. x-2y हे एक इक्वेशन असणार आणि जर तुम्ही ऑप्शन बघितला तर x-2y हे सगळीकडे, हे तर एक कन्फर्म आहे, ही एक सोपी गोष्ट आहे पहिले इक्वेशन काढायला. आता मेन काय आपल्याला k ची व्हॅल्यू काढा, तुम्हाला तुमचा आन्सर भेटेल. आणि आता k ची व्हॅल्यू कुठनं काढणार, तुम्हाला डिस्टन्स माहितीये, तुम्हाला दोन पॅरलल लाईन्स मधला डिस्टन्सचा फॉर्म्युला पण माहितीये. बघा काय, आता जर तुम्ही बघितलं ह्या ह्याच्यात कॉन्स्टंट टर्म काय 0, ह्या ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म काय k. आता तुम्हाला माहितीये डिस्टन्सचा फॉर्म्युला माहितीये काय, c1 मायनस c2 अपॉन अंडर रूट a² प्लस b² इक्वल टू c1 काय 0 मायनस k प्लस k मॉड मध्ये असल्यामुळे तो केच राहणार अपॉन a² काय, a काय 1, b काय 2, 2 चा स्क्वेअर 4, 1 प्लस 4 काय झालं अंडर रूट 5 इक्वल्स टू डिस्टन्स किती दिले त्यांनी 3. मग k ची व्हॅल्यू काय आली 3√5. कळतंय का? आता बघा दुसरं इक्वेशन काय, x-2y प्लस 3√5 कुठे, ऑप्शन डी. ऑप्शन डी हा करेक्ट आहे. ठीक आहे बाळांनो, कळालं. आता पुढचा प्रश्न बघा. पुढे काय दिलेलं आहे, टू लाईन्स आर गिवन बाय, हे एक जॉईंट इक्वेशन आहे. देन द व्हॅल्यू ऑफ के विचारली अँड डिस्टन्स बिटवीन देम इज 3 युनिट्स. जर तुम्ही नीट बघितलं ना, हा मागचा आणि हा क्वेश्चन सेम आहे. कसं तुम्हाला दाखवतो हे बघा, मी इक्वेशन लिहून घेतो, जॉईंट इक्वेशन प्लस 4y² प्लस kx मायनस 2ky इक्वल्स टू 0. जर तुम्ही ह्याला नीट ऑब्झर्व केलं ना, हे काय दिसतंय तुम्हाला, x मायनस 2y चा होल स्क्वेअर. आता तुम्ही ह्या टर्म मधनं जर प्लस के बाहेर काढला, आतमध्ये काय राहिलं x-2y इक्वल्स टू 0. x-2y चा होल स्क्वेअर आणि x-2y सेम, हे इक्वेशन आणि हे मागचं इक्वेशन कसे आहेत, हे दोन्ही इक्वेशन कसे आहेत सेम आहेत. इथं आपली के ची व्हॅल्यू काय आली ती 3√5. इथं आहे का ऑप्शन 3√5, ऑप्शन बी. ठीक आहे बाळांनो, कळतंय. हा प्रश्न कधी आलता बघा, 18 एप्रिलला आला. मागचा प्रश्न कधी आलता, 11 एप्रिलला आला, 2026 ला झाला. ठीक आहे बाळांनो, कळालं तुम्हाला दोन्ही क्वेश्चन्स. आता पुढचा प्रश्न बघूया. द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन्स आर. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, एक जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला त्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं नेचर बघायचं की कशा लाईन्स आहेत त्या. ऑप्शन बघा काय, कोइन्सिडेंट, परपेंडिक्युलर, इन्क्लाइंड ऍट 30 डिग्री, इन्क्लाइंड ऍट 60 डिग्री. कोइन्सिडेंट म्हणजे काय, एकमेकांवरती ओव्हरलॅप असणाऱ्या लाईन्स. आता बघा ह्याच्यासाठी ना आपल्याकडे कंडिशन असतात. सगळ्यात पहिला आपल्याकडे दोन लाईन्स मधला फॉर्म्युला काय, दोन लाईन मधला अँगलचा फॉर्म्युला tan θ इक्वल्स टू मॉड मध्ये 2 अंडर रूट h² मायनस ab अपॉन a प्लस b. हा काय, दोन लाईन्स मधल्या अँगलचा फॉर्म्युला. आता बघा कोइन्साइड्स म्हणजे अँगल काय असणार 0. ही टर्म 0 कधी होणार, ज्यावेळेस वरची टर्म 0 होणार, म्हणजेच h² मायनस ए बी इक्वल्स टू 0. बघा हे आहे का, h म्हणजे काय, हे 2 मायनस 2 चा स्क्वेअर 4 मायनस
3 1 0 आहे का? नाही. म्हणजे त्या लाईन्स कोइन्साइड्स आहेत का? नाही. तुम्हाला कळालं का? नाही. हे बघा नीट एक्सप्लेन करतो. ही लाईन आहे का ना, ह्या लाईनला आपण कंपेअर करणार ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0 ह्याच्यासोबत. मग a ची व्हॅल्यू काय आली माझ्या? √3 x² चं कोएफिशियंट. 2h ची व्हॅल्यू काय आली? -4 म्हणजे h काय आला आपला? -2. b ची व्हॅल्यू काय आली? √3 y² चा कोएफिशियंट. ठीक आहे. आता बघा h² म्हणजे काय? 4 मायनस √3 इंटू √3 3 विच इज इक्वल्स टू 1 विच इज नॉट इक्वल्स टू 0. बरोबर आहे का? त्याचा याचाच अर्थ हे कोइन्साइड्स आहेत का? नाही. कळालं? आता परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे काय? टॅन थिटा किती असणार आहे? 90 डिग्री. आणि थिटा थिटा 90 डिग्री कधी असतो? ज्यावेळेस टॅन 90 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय? एनिथिंग अपॉन 0. म्हणजे जर ही टर्म माझी खालची टर्म जर 0 झाली, तर माझा टॅन थिटा किती असणार आहे? नॉट डिफाईन. म्हणजेच थिटा काय असणार आहे? π/2 म्हणजेच 90 डिग्री. बघा, ही पहिली कंडिशन कशासाठी? जेव्हा थिटा इक्वल्स टू 0 पाहिजे होता. आता ही दुसरी कंडिशन a प्लस बी इक्वल्स टू 0. ही कशासाठी? जेव्हा थिटा आपल्याला 90 डिग्री पाहिजे. ए आणि बी काय? √3 आणि √3. ते कधी 0 होणार का? नाही. आता याचाच अर्थ आपल्याला काय करावं लागेल? हे ह्यांच्यामधला अँगल काढावं लागेल. आता बघा, माझा हा ऑप्शन कट झाला, माझा हा ऑप्शन कट झाला. आता माझा सी किंवा डी ह्यांच्यापैकी कोणता तरी एक ऑप्शन आहे. आता मी काय करतो? हे सगळं पुसतो. मला आता ह्या 2 लाईन्स आहेत, ह्यांच्यामधला अँगल काढायचा. अँगलचा फॉर्म्युला लिहितो. tan थिटा इक्वल्स टू मॉड मध्ये 2 √h² मायनस ab अपॉन a प्लस b इक्वल्स टू 2. h ची किंमत काय बघा? -2 म्हणजेच काय आलं? 4 मायनस ab म्हणजे काय? √3 इंटू √3 3 अपॉन a प्लस b √3 प्लस √3 2√3 इक्वल्स टू हे काय आलं बघा? ह्या 2 ला 2 कॅन्सल झाला. √1 √1 म्हणजे √1 म्हणजे काय असतं? 1 अपॉन हे काय आलं? √3. मग tan थिटाची व्हॅल्यू 1/√3 कधी असते? 30 डिग्रीला. 30 डिग्री म्हणजे काय? π/6. मग ऑप्शन काय आला माझा? सी. इन्क्लाइंड ॲट 30 डिग्री विथ इच अदर. एकदम सोपा प्रॉब्लेम होता. हे बघा, सगळ्यात अगोदर तुम्ही काय चेक करायचं? h² मायनस ab इक्वल्स टू 0 आहे का नाही? a प्लस b इक्वल्स टू 0 आहे का नाही? जर ते असतं, तर हे तुम्हाला फॉर्म्युला यूज करायची अख्खा गरज नाहीये. आता कधी-कधी काय होणार? a प्लस b इक्वल्स टू 0 हे तुमचं सॅटिस्फाय करून जाणार. समजा इथं जर हे असं असतं, मायनस असतं, तर तुमचा a प्लस b 0 झाला असता. याचाच अर्थ त्या लाईन्स कशा आहेत? परपेंडिक्युलर टू इच अदर. कळालं का? पुढचा प्रश्न बघा. पुढे काय दिलेलं आहे? द मेजर ऑफ अॅक्यूट अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन्स. अॅक्यूट अँगलच विचारलेला आहे. ठीक आहे बाळांनो. तुम्हाला टॅन थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे का? माहिती आहे. आता मी टॅन थिटाचा फॉर्म्युला लावतो. टॅन थिटा इक्वल्स टू मॉड मध्ये 2 √h² मायनस ab अपॉन a प्लस b इक्वल्स टू टॅन थिटा काय आहे तुम्हाला कळतंय का बघा? आता आन्सर काढा तुम्ही. ठीक आहे. 2 √h काय इथनं माझा आला? 1 1/2 आला. सॉरी, 1 h काय आला? 1/2 म्हणजे हे काय झालं? 1/4 मायनस ab. a इंटू b काय आलं? 2 अपॉन a प्लस b. a प्लस b म्हणजे काय झालं? 2 मायनस 1 1 म्हणजेच हे माझा आन्सर काय येतंय? काहीतरी वेगळं येतंय. आता तुम्ही जर ऑप्शन मध्ये बघितलं ना, tan 1/√, इन्व्हर्स 1/3 किंवा tan 1 ह्याच्यापैकी ऑप्शन आहे का? नाही. याचाच अर्थ माझा आन्सर काय असणार आहे? कशाच्या फॉर्म मध्ये असणार आहे? कॉस्टच्या. ठीक आहे बाळांनो. माझा आन्सर कशाच्या फॉर्म मध्ये असणार आहे? कॉस्टच्या. तुम्हाला मी आहे ना आता काय करतोय? कॉस्टचा फॉर्म्युला देतो ह्याच्यासाठी. काय येतो बघा? इथे लिहितो. कॉस थिटा इक्वल्स टू मॉड a प्लस b अपॉन √a मायनस b चा होल स्क्वेअर प्लस 4h². ठीक आहे का बाळांनो? बघा हा फॉर्म्युला कळतोय का तुम्हाला? आता बघा, ऑप्शन मध्ये टॅन पण होता, पण टॅनचा आन्सर काहीतरी वेगळं येत होतं, इथं मॅच होत नव्हतं. म्हणून मी आता कॉस्टचा फॉर्म्युला यूज करणार. कॉस्टचा फॉर्म्युला काय? a प्लस बी. ए काय? 2 प्लस बी म्हणजे काय? 2 मायनस 1 म्हणजे 1 अपॉन √a मायनस 1 म्हणजे हे काय झालं? a 2 मायनस ऑफ मायनस 1 म्हणजे हे झालं प्लस 1 चा स्क्वेअर प्लस 4 h काय? 1/2. इथं बघा 2h काय आलं आपलं इथं 1. मग h काय आला इथनं? 1/2. 1/2 चा स्क्वेअर 1/4. ह्या 4 ला 4
कॅन्सल झाला. मग इथं बघा 2 1 अपॉन अंडर रूट ए मायनस बी म्हणजे हे काय झालं, ए प्लस बी म्हणजे हे काय झालं अंडर रूट 2 प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 म्हणजे हे काय झालं 1 बाय अंडर रूट 2 प्लस 1 3 3 चा स्क्वेअर 9 प्लस 1 इक्वल्स टू 1 बाय रूट 10. ठीक आहे, म्हणजे कॉस थिटा काय आला माझा 1 बाय रूट 10. मग थिटा काय असणार माझा कॉस इनवर्स 1 बाय रूट 10. ठीक आहे बाळांनो, म्हणजे ऑप्शन माझा सी करेक्ट आहे. तुम्हाला हा कॉस्टचा फॉर्म्युला कळाला. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. पुढे काय दिलेलं आहे, ट्रायंगल फॉर्म बाय द लाईन्स आणि तो ट्रायंगल कसा आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आता बघा मला ट्रायंगल काढायचा आहे ना, मी खूप वेगवेगळ्या गोष्टींवर त्या ट्रायंगलचं नेचर सांगू शकतो. कसं, त्या ट्रायंगल मधले मला अँगल कळले की मी सांगू शकतो की ते अँगल किती आहेत आणि साईड्स कशा असतील. मला साईड्सची लेंथ कळली तरी मी सांगू शकतो. ट्रायंगलचे स्लोप्स कळले तरी मला कळतील की त्या साईड्स कशा आहेत. कळतंय का? सगळ्यात पहिलं माझं काम काय, हे जे जॉईंट इक्वेशन आहे ना त्याला स्प्लिट करणे, ह्याचे 2 इक्वेशन तयार करणे, म्हणजे माझ्याकडे 3 वेगवेगळ्या साईड्सचे इक्वेशन तयार होतील. सगळ्यात पहिलं काम काय करू, ह्याचं सेपरेट इक्वेशन 2x² मायनस 3xy मायनस 2y² इक्वल्स टू 0. ह्याचं सेपरेट इक्वेशन कसं करणार, 2 इंटू 2 4 4चे असे फॅक्टर ज्याची सबट्रॅक्शन 3 येते. 4 इंटू 1 मायनस 4 प्लस 1 ऑब्विसली मायनस 3 येते. मग हे काय आलं 2x² मायनस 4xy प्लस xy मायनस 2y² इक्वल्स टू 0. ठीक आहे, ह्याच्यातनं कॉमन काय आला 2x, आतमध्ये राहिलं काय x मायनस 2y. इथनं कॉमन काय काढतो मी प्लस y, आतमध्ये राहिलं काय x मायनस 2y इक्वल्स टू 0. आता बघा x प्लस 2y एक लाईनचं इक्वेशन झालं, x प्लस सॉरी 2x प्लस y इक्वल्स टू 0 आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन झालं x मायनस 2y इक्वल्स टू 0. ह्या 2 लाईन्स आल्यात. ठीक आहे, मग आता बघा आणखीन एक कन्सेप्ट आता काय, ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. ज्यावेळेस अशा फॉर्म मध्ये लाईनचं इक्वेशन असेल, हे त्याच फॉर्म मध्ये, त्यावेळेस लाईनचा स्लोप काय असतो, लाईनचा स्लोप असतो मायनस ए बाय बी. कळतंय का, मायनस ए बाय बी. मग ह्या लाईनचा स्लोप काय आला मायनस ए म्हणजे 2 बाय बी म्हणजे काय 1 मायनस 2. ह्या लाईनचा स्लोप काय आला m1 आणि m2. ह्या लाईनचा स्लोप काय आला, ह्या लाईनचा स्लोप किती येणार बघा, मायनस ए बाय बी म्हणजे काय मायनस ऑफ 1 बाय मायनस 2 म्हणजे 1 बाय 2. ठीक आहे, आता जर तुम्ही नीट बघितलं ना, हे 2 स्लोप कसे आहेत एकमेकांना निगेटिव्ह मध्ये रेसिप्रोकल आहेत. कळतंय का, म्हणजे बघा m1 इंटू m2 इक्वल्स टू मायनस 1 आहे का, बघा मायनस 2 इंटू 1 बाय 2, हे 2 ला 2 कॅन्सल इक्वल्स टू मायनस 1. याचाच अर्थ ह्याच्या आतमधल्या ज्या 2 लाईन्स आहेत त्या कशात एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आता बघा इथं कुठं आहे का राईट अँगल, राईट अँगल, हे बघा राईट अँगल आहे, राईट अँगल आहे, राईट अँगल आहे, म्हणजे हा ऑप्शन तर कट झाला. कळालं, पहिली स्टेप. आता ह्याच्यानंतर आपलं मेन काम काय असेल, पुढचा अँगल फाइंड करायचा. आता आपण अँगल फाइंड करू. आता अँगल कसा फाइंड करणार आहे बघा, माझ्याकडे ऑलरेडी 2 लाईनचं इक्वेशन, माझ्याकडे ऑलरेडी 2 लाईनचं इक्वेशन आहे. हे बघा, हे एक इक्वेशन आहे, सॉरी दुसरा कलर घेऊ आपण. हे बघा, हे एक इक्वेशन आहे, हे एक इक्वेशन आहे आणि हे तिसरे इक्वेशन. जर आता मला काय कळलेलं आहे, आता मी तुम्हाला ट्रायंगल दाखवतो. ट्रायंगल कसा आहे, हा असा ट्रायंगल आहे. ठीक आहे, ह्याच्यापैकी ह्या लाईनचं इक्वेशन काय 2x प्लस वाय इक्वल्स टू 0. ह्या लाईनचं इक्वेशन असेल x मायनस 2y इक्वल्स टू 0 आणि ह्या लाईनचं इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे काय 3x मायनस वाय इक्वल्स टू 7. बरोबर आहे का, ह्या 3 लाईन्स आहेत. ह्याच्यापैकी माझ्याकडे एक एक अँगल भेटला मला, त्यांच्या स्लोप्स वरनं मी अँगल काढला. आता मला काय करायचं, हा अँगल फाइंड करायचा. हा करू किंवा हा करू, काहीही करा. ते 2 पैकी मला एक अँगल कळला की माझे भरपूर सारे ऑप्शन्स एलिमिनेट होऊन जातील. कळतंय, आता आपल्याला अँगल फाइंड करायचा कशामधला, आता आपण हा अँगल फाइंड करू. कुठला, अँगल बिटवीन लाईन 2x प्लस वाय इक्वल्स टू 0 अँड 3x मायनस वाय इक्वल्स टू 0. ठीक आहे, कसं करणार, लाईनचा स्लोप काढायला येतो. ह्या लाईनचा स्लोप काय मायनस 2 m1, ह्या लाईनचा स्लोप काय m3 3, ह्या लाईनचा स्लोप काय आला 3. बघा ना, मायनस ए बाय बी म्हणजे काय मायनस 3 बाय मायनस 1 3 झाला.
दोन स्लोप भेटले. टॅन थिटाचा फॉर्म्युला मी 11वीत शिकलेला आहे. काय? मॉड मध्ये M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. ठीक आहे, इक्वल्स टू -2 -3 अपॉन 1 -2 इंटू -3 -6. हे काय आलं? -5 बाय -5 मॉड मध्ये. याला हे कॅन्सल. आन्सर काय आलं माझं? 1. म्हणजे टॅन थिटा किती आला माझा? 1. मग थिटा काय आला? π/4. याचाच अर्थ हा अँगल किती आहे? π/4. आता बघा, हा राईट अँगल आहे, ऑब्व्हियसली राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्याच्यामध्ये एक अँगल 45 असेल तर दुसरा पण अँगल किती असणार आहे? 45च असणार आहे. मग आता ऑप्शन कुठला आहे माझा? राईट अँगल आयसोस्केलस. हा वाला आयसोस्केलस म्हणजे काय? दोन बाकीचे दोन अँगल सेम. कळतंय का? कळाला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे? ठीक आहे, कळाला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे, पुढचा प्रश्न. इफ टू लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, हे जॉइंट इक्वेशन आहे, मेक्स अन अँगल अल्फा अँड बीटा विथ एक्स ऍक्सिस, देन टॅन अल्फा प्लस बीटा विचारले. सगळ्यात अगोदर हे बघा, क्वेश्चन असा असेल ना ज्याच्यामध्ये तुम्हाला काही कळत नसेल ना, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं? डायग्राम काढायची. सगळ्यात पहिल्यांदा आपण डायग्राम काढू. आता ऑब्व्हियसली ह्या इक्वेशन मध्ये एक्स ची टर्म आहे का, वाय ची टर्म आहे का, किंवा कॉन्स्टंट आहे का? नाही. याचाच अर्थ हे जॉइंट इक्वेशन कसं आहे? पासिंग थ्रू ओरिजिन. ठीक आहे, म्हणजे हे असं असतं लाईन्स. ठीक आहे, एक अँगल काय? अल्फा. एक अँगल काय? बीटा. कळतंय तुम्हाला? आणि आपल्याला काय विचारलंय? टॅन अल्फा प्लस बीटा. जर तुम्ही 11वी मध्ये शिकला असाल ना, 11वी मध्ये माझ्याकडे एक फॉर्म्युला होता. कोणता? हा, टॅन अल्फा प्लस बीटा इक्वल्स टू टॅन अल्फा प्लस टॅन बीटा अपॉन 1 मायनस टॅन अल्फा टॅन बीटा. ठीक आहे, आता मला काय करायचं? टॅन अल्फा आणि टॅन बीटा काढायचं. अल्फा आणि बीटा काय आहेत? अँगल आहेत एक्स ऍक्सिस सोबतचे. मग टॅन अल्फा आणि टॅन बीटा काय असणार? त्या दोन लाईनचे स्लोप्स. कळतंय का? स्लोप काय असतो? टॅन टॅन थिटा. थिटा काय असतो? त्यात एक्स ऍक्सिस सोबतचा अँगल, आणि इथे एक्स ऍक्सिस सोबतचे दोन अँगल आहेत, ते काय? अल्फा आणि बीटा. म्हणजे टॅन अल्फा माझा झाला M1 आणि टॅन बीटा काय झाला माझा M2. आणि ते कशाचे स्लोप्स आहेत? ह्या दोन लाईन्सचे. जर मी ह्या दोन लाईन्स मधलं सेपरेट इक्वेशन काढलं, ठीक आहे, सेपरेट इक्वेशन काढलं आणि त्याच्यानंतर मी स्लोप्स काढले. स्लोप्स मी तुम्हाला मागे शिकवलेत आणि त्याच्यानंतर ते फक्त व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट केलं, तुमचा आन्सर येणार आहे का? येणार आहे. कळाला हा प्रश्न? सॉल्व्ह करू. ठीक आहे, थोडाफार देतो सॉल्व्ह करून, पुढचा तुम्ही सॉल्व्ह करा. एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस रूट 3 एक्स वाय प्लस रूट 3 वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. ठीक आहे, म्हणून मला गरज नाही वाटत हा क्वेश्चन सॉल्व्ह करायची, कारण की पुढे आपल्याकडे भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन कळाला तुम्हाला? ह्याचं काय करा? सेपरेट इक्वेशन काढा. सेपरेट इक्वेशन काढा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल? सेपरेट इक्वेशन एकदा निघालं की तुम्हाला दोन इक्वेशन्स भेटतील. दोघांचे स्लोप्स काढा. स्लोप्स काढल्यानंतर त्या फक्त व्हॅल्यू इथं पुट करा. ह्याचा एक स्लोप असेल M1 विच इज इक्वल्स टू टॅन अल्फा, आणि ह्याचा एक स्लोप असेल M2 विच इज इक्वल्स टू टॅन बीटा. ठीक आहे बाळांनो, कळतंय? तुम्ही आणखीन एक पद्धत करू शकता, ह्याला ऑक्झिलरी मध्ये कन्वर्ट करा आणि मग स्लोप्स काढा. ते दाखवतो तुम्हाला कसं करायचं. ऑक्झिलरीत कसं करा. ह्याला ऑक्झिलरी म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. ऑक्झिलरी एक फॉर्म आहे इक्वेशन लिहायचा, जॉईंट इक्वेशन लिहायचा. ते काय? ऑक्झिलरीचा फॉर्म मी इथे लिहितो बघा. BM स्क्वेअर प्लस 2HM प्लस A इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता जर तुम्हाला माहित असेल ना, आपण हे बघा इथे इक्वेशन लिहितो AX स्क्वेअर प्लस 2HXY प्लस BY स्क्वेअर इक्वल्स टू 0. ठीक आहे, हे लाईन कशा आहेत? अशा ओरिजिन मधनं पास होणाऱ्या लाईन्स आहेत. ज्यावेळेस ह्या ओरिजिन मधनं लाईन्स पास होतील त्यावेळेस त्याचा वाय इंटरसेप्ट किंवा एक्स इंटरसेप्ट काय असणार आहे? 0. आपल्याला एक इक्वेशन माहिती आहे काय? y इक्वल्स टू mx प्लस c. हे इक्वेशन आपण शिकलेलो आहे. सी काय असतो? वाय इंटरसेप्ट. जर ही लाईन ओरिजिन मधनं पास होत असेल तर सी काय होणार? 0. मग माझं m इक्वल्स टू काय आलं? y/x. ठीक आहे, आता जर मी ह्या इक्वेशनला डिवाइड बाय एक्स स्क्वेअर केलं तर काय होणार बघा? ए, इथल्या एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल, प्लस 2h हा एक्स आणि खालच्यातला एक्स स्क्वेअर मधला एक एक्स कॅन्सल, मग राहिलं का इथं y/x प्लस बी वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 0. पण मला y/x ची व्हॅल्यू माहिती आहे काय? m. मग मी ते इथनं लिहितो a प्लस 2HM प्लस BM स्क्वेअर इक्वल्स टू 0. हेच आहे आपलं ऑक्झिलरी इक्वेशन. मग मी काय करतो? ह्याला ऑक्झिलरीत कसं कन्वर्ट करणार? डिवाइड बाय
एक्स स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर केलं तर इथं काय आलं 1 मायनस एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर एक कॅन्सल झाला, हे झालं 1 प्लस रूट 3 एम प्लस रूट 3 एम स्क्वेअर इक्वल्स टू 0. ठीक आहे बघा, इक्वेशन मध्ये फार मोठा चेंज झालेला नाहीये, ह्या क्वेश्चन साठी फक्त सांगतोय. ह्याचे तुम्हाला रूट्स काढता येतील आणि पुढे सगळं सॉल्व्ह करा येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पुढे काय दिलेलं आहे, इफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4xy मायनस के वाय स्क्वेअर मायनस 4x प्लस 6y मायनस 5 इक्वल्स टू 0 रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन देन देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हणलं की पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचे क्वेश्चन असतो. ठीक आहे, आता बघा ह्या लाईन्स, ह्याच्यामध्ये काय ही एक्स वाय आणि कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे ह्या लाईन्स अशा कुठेतरी रॅन्डम असतील, कळतंय का? आणि तुम्हाला काय करायचं, हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, हेच आपला काय क्वेश्चन. इथे बघा, इथे मी काय लिहिलंय, एक शॉर्टकट नाही, हा तुमच्या पुस्तकात फॉर्म्युला मेन्शन आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युल्यात टाका, सगळ्या व्हॅल्यू काढा. पण एक कॅच आहे इथं, काय नक्की बी. आता बघा ह्या इक्वेशनला मी कम्पेअर कशासोबत करणार, ह्या इक्वेशनला कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल्स टू 0. हे काय जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर मला काय बघायचंय, ए काय भेटला मला इथनं, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, 2h काय भेटला, एक्स वाय ची टर्मच नाही म्हणल्यावर हे झालं 0. बी काय भेटला, वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट हा हे 2g एक्सचा कोएफिशियंट -4, जी झाला माझा -2, 2f वायचा कोएफिशियंट 6 म्हणजे f झाला माझा 3, त्याच्यानंतर c आहे माझा -5. ठीक आहे, माझ्याकडे हा जो फॉर्म्युला ह्याच्यात टाकण्यासाठी सगळ्या टर्म्स आहेत, फक्त टर्म कोणती नाहीये, वाय स्क्वेअर वाली म्हणजेच बी वाली. ठीक आहे, मग बाळांनो ज्यावेळेस असं असतं ना, त्यावेळेस तुम्हाला तुम्ही शिकला असाल, तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल काय, की ज्यावेळेस एखादं जॉईंट इक्वेशन असेल, ते एका डिटर्मिनंटला 0 इक्वल्स टू असतं, त्यावेळेस हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करत असतं. हे इक्वेशन म्हणजे काय तुम्हाला समजवतो, ए हे जेव्हा इक्वल्स टू 0 असतं ना, याचाच अर्थ माझं हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करतं, आणि त्यांनी इक्वेशन मध्ये दिलेलं आहे दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. याचाच अर्थ काय होतो, की हे हा जो डिटर्मिनंट आहे ना, हा इक्वल्स टू 0 आहे. तो सगळ्यात अगोदर काढू, हे पुसतो मी जरा. ठीक आहे, तुम्हाला कळालं असेल ते नक्की आहे काय. ए किती आहे, आता सॉरी सी इथं किती होता, -5. ए ची व्हॅल्यू काय 1, एच 0, जी -2, एच 0, बी के तोच काढायचा आहे, एफ एफ किती आहे 3, जी जी किती आहे बघा इथनं -2, एफ इथं 3, आणि त्याच्यानंतर सी किती आहे -5. आता आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येतो, ज्यांना डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येत नाही ना, त्यांनी जाऊन मॅट्रायसेसचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा 3x3चा हे शिकवलेलं आहे, इन डिटेल मध्ये शिकवलंय सगळं. तरी इथं लक्ष द्या, 1 इंटू हे काय झालं -5k -9, हे तर 0 झालं, -2 इंटू मायनस प्लस के हे इक्वल्स टू काय 0 आहे, मग हे काय झालं -5k -9 -2 इंटू प्लस 2k म्हणजे हे झालं 4k इक्वल्स टू 0. हे काय झालं -9k -9 इक्वल्स टू 0, मग k इक्वल्स टू 1. कळालं का बाळांनो, k काय आला माझा 1. ठीक आहे, आता जर माझा k1 आला, kच काय माझा b आहे, जर मला k b भेटलं तर मला राहिलं काय, फक्त आता तो फॉर्म्युला शॉर्टकट मध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुट करा, माझं सगळं आन्सर सगळे क्वेश्चन्स होऊन जातील, मला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन भेटून जाईल. ठीक आहे, आता ह्या फॉर्म्युलात आपण सगळ्या व्हॅल्यू पुट करू, एच एफ मायनस बीजी, एच काय 0 मायनस बीजी काय, बी म्हणजे काय के ची व्हॅल्यू किती आली आपली 1 -1 अपॉन जी ची व्हॅल्यू काय -2 इंटू -2 अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर, ए इंटू बी 1 इंटू 1
मायनस एच स्क्वेअर म्हणजे 0, म्हणजेच हे आलं 1 आणि हे इक्वल्स टू जी एच काय, जी काय, जी कुठे -2, एच किती आहे 0, ए किती आहे 1 आणि एफ किती आहे 3. ए किती आहे माझा 1 आणि एफ किती आहे 3 अपॉन 1. म्हणजे हे काय झालं माझं 2,3. बरोबर आहे का? ऑप्शन बी हा करेक्ट आहे. कळते का बाळांनो? कळाल तुम्हाला? ठीक आहे. पुढचा प्रश्न. इफ द इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन देन सेम क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये पण बघा इथे काय हा ए, जसं आपण मागे डिटर्मिनंट सॉल्व्ह केला ना त्याच पद्धतीने इथं पण सॉल्व्ह करायचंय. डिटर्मिनंट पूर्ण सॉल्व्ह करायचं. हे बघा जर तुम्हाला डिटर्मिनंट लक्षात कसं ठेवायचं ते तुम्हाला शिकवतो. ऑल हॅपी गर्ल्स हॅव्हिंग ब्युटिफुल फेसेस गोइंग फॉर कॉलेज इक्वल्स टू 0. ठीक आहे. काय? ऑल हॅपी गर्ल्स हॅव्हिंग ब्युटिफुल फेसेस गोइंग फॉर कॉलेज. ठीक आहे. डिटर्मिनंट सॉल्व्ह करा, ए ची व्हॅल्यू काढा, ए आला की तुम्ही इथं पुट करा, त्याच्यानंतर तुमच्याकडे डायरेक्ट शॉर्टकट आहे. नाही बघा जर तुम्हाला हा शॉर्टकट लक्षात नाही राहिला ना तर तुम्हाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह करायचं. कळालं? पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय असतं मी तुम्हाला ते शिकवतो. समजा एक्स स्क्वेअर मायनस 3xy प्लस 4x प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y प्लस 3 इक्वल्स टू 0. ही एक लाईन आहे. त्याचं करायचं मला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. माझ्या हा फॉर्म्युला काय लक्षात नाहीये. ठीक आहे. आता मी काय करणार, मला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. माझ्या फॉर्म्युला लक्षात आहे का? नाही. मग मी काय करणार पार्शियल डेरिव्हेटिव्ह. पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? एकदा एक्स ला कॉन्स्टंट पकडा, एकदा वाय ला कॉन्स्टंट पकडा, 2 वेळेस डेरिव्हेटिव्ह करा आणि तुम्ही नंतर जे इक्वेशन तयार होतील ते सॉल्व्ह करा. बघा सगळ्यात पहिल्यांदा मी एक्स ला कॉन्स्टंट पकडतो. एक्स कॉन्स्टंट म्हणजे ही टर्म कॉन्स्टंट 0 मायनस एक्स कॉन्स्टंट म्हणजे काय झालं -3x. एक्स कॉन्स्टंट म्हणजे ही पण टर्म काय झाली 0 प्लस 2y -2 इक्वल्स टू 0. म्हणजे माझं इक्वेशन काय बनलं तिथनं -3x प्लस 2y -2 इक्वल्स टू 0. आता y ला एकदा कॉन्स्टंट पकडा. y ला कॉन्स्टंट म्हणजे पहिली टर्म झाली 2x -3y प्लस 0 सॉरी प्लस 4 प्लस 0 -0 प्लस 0 इक्वल्स टू 0. म्हणजे हे काय आलं बघा. दुसरं इक्वेशन काय बनलं माझं 2x प्लस 3 सॉरी -3y प्लस 4 इक्वल्स टू 0. आता तुम्हाला हे जॉईंट इक्वेशन दिलेले लाईन्सचं तुम्ही काय केलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह. पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? एकदा एक्स ला कॉन्स्टंट करा, एकदा वाय ला कॉन्स्टंट करा, डेरिव्हेशन करा. हे बघा काय म्हणतात डिफरन्शिएशन मध्ये इम्प्लिसिट फंक्शन मध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह करता पण त्यावेळेस वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. तिथे तुम्हाला मायनसचं साईन ऍड करावं लागतं बरं. आणि इथे तसं मायनसचं साईन वगैरे काही ऍड करायचं नाही. इथं डायरेक्ट करायचंय. हे करा. आता तुम्हाला हे 2 लिनियर इक्वेशन तुम्ही 10वी मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. हे तुम्हाला सॉल्व्ह करायला येतील आणि हे एकदा तुम्हाला हे 2 लिनियर इक्वेशन सॉल्व्ह झाले याचाच अर्थ काय ज्यावेळेस तुम्हाला एक्स आणि वाय भेटल्या एक्स आणि वाय काय असणार आहेत त्या लाईनचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. कळायला बघा. पुढचा प्रश्न बघा. इफ द इक्वेशन पुढचा पण सेमच प्रश्न तुम्ही कराल. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे इफ द इक्वेशन दिलेलं हे रिप्रेझेंटिंग पेअर ऑफ स्ट्रेट लाईन देन कोऑर्डिनेट्स विचारलं. इथं पण तेच आहे की हा अननोन आहे. हे बघा बानो परीक्षेमध्ये डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स तयार होणार नाहीत. परीक्षेमध्ये काही ना काहीतरी अशी एखादी टर्म मिसिंग असणार जी तुम्हाला त्या डिटर्मिनंटच्या सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला करावे लागेल. आणि हे बघा डिटर्मिनंट जर पार्ट नसेल राहत ना आणखीन एक उपाय डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह केल्यानंतर काय येतं बघा ए बी सी प्लस 2FGH मायनस हे एवढं लिहिलं एबीसी लिहा प्लस 2FGH लिहिलं त्याच्यानंतर ए आणि एफ लिहा आणि एफ चा स्क्वेअर करा मायनस बी आणि जी ला लिहा बी आणि जी चा स्क्वेअर सी आणि एच ला लिहा मायनस सी आणि एच स्क्वेअर इक्वल्स टू 0. ही पण कंडिशन आहे जो डिटर्मिनंट होता ना डिटर्मिनंटला सिम्प्लिफाय केल्यानंतर हेच येतं. ठीक आहे. हे जरी इक्वल्स टू 0 केलं आता ह्याच्यावरनं जरी तुम्ही के ची व्हॅल्यू काढली तरी तुमचा आन्सर येणार आहे. ठीक आहे बाळांनो. पुढचा प्रश्न बघा. द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन पॅरल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस अँड पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. सेम प्रश्न आहे बाळांनो. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वाला. मी हे क्वेश्चन्स का घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी की बाबा एकाच टाईपचे क्वेश्चन्स किती फिरून फिरून येऊ शकतात. आता हे बघा इथं काय करायचं तुम्हाला कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स पॅरल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस अँड पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे. आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू. म्हणजे त्यांनी काय दिलेलं आहे हे बघा हे कोऑर्डिनेट ऍक्सिस आपले हा हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे ना तो ह्या लाईन्सचा आहे. आता ह्या लाईन्स अशा कशा तरी असतील ह्या लाईन्स अशा कशा तरी असतील
मला माहित नाहीये त्या कशाला ऍक्च्युअल मध्ये त्या लाईन्स कशा आहेत हे मला माहित नाहीये. पण मला एवढं माहितीये की ज्या दोन लाईनचं इक्वेशन काढायचे ना, इक्वेशन पॅरलल टू द कोऑर्डिनेट ऍक्सिस, कोऑर्डिनेट ऍक्सिसला पॅरलल आहेत म्हणजे त्या लाईन्स एक लाईन अशी असणार आहे आणि एक लाईन अशी असणार आहे. आता हे बघा, मला इथं जॉईंट इक्वेशन काढायचंय. जर मला हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन भेटला तर मला काय भेटणार, जॉईंट सेपरेट इक्वेशन्स भेटणार का, कारण की ह्या लाईन्स कशा आहेत, कोऑर्डिनेट ऍक्सिसला पॅरलल आहेत. सगळ्यात हा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, आता बघा, एच एफ फॉर्म्युला लिहितो पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा, एच एफ मायनस बी जी अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर आणि जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर. ठीक आहे, हा 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 आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा फॉर्म्युला. सगळ्यात अगोदर मी काय करतो, ह्या इक्वेशनला आहे ना कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इक्वल्स टू 0. मग माझा ए आला, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट बघा, इथं स्क्वेअर आहे, इथे पण स्क्वेअर आहे, लिहायचा राहिला तो. ठीक आहे, 1, 2h ची व्हॅल्यू आली -6 म्हणजे एच आला माझा -3, बी आला माझा 5, 2g आला माझा 10 तर जी आला माझा 5, 2f आला माझा -14 तर एफ आला माझा -7 आणि सी आहे माझा 9. ह्या सगळ्या व्हॅल्यू मी इथं पुट करणार. आता मी ज्यावेळेस इथं व्हॅल्यू पुट करणार त्यावेळेस कशा दिसतात त्या, एच एफ, एच काय आहे माझा -3, एफ किती आहे माझा -7, मायनस बी, बी किती आहे माझा 5, जी किती आहे माझा, जी कुठे आहे 5, अपॉन ए बी काय 1 इंटू 5, हे आलं 5 मायनस एच काय माझा 3, 9 9 3चा स्क्वेअर 9, इकडे आलं जी काय आहे माझा, जी कुठे आहे, जी इथे 5, एच कुठे आहे, एच -3 मायनस ए काय 1 इंटू एफ काय माझा -7 अपॉन 5 मायनस 9. हे सॉल्व्ह करा, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आला काय येणार, -21 -25 अपॉन, सॉरी हे +21 झालं, हे झालं -4, हे झालं -15 प्लस 8 अपॉन -4. हे काय झालं आता बघा, सॉरी हे 8 नाही येणार, इथे येणार +7. हे काय झालं -4, -4 बाय -4 आणि हे आलं -8/4 -4. म्हणजे माझा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आला बघा, 1,2. हा पॉइंट काय आला माझा 1,2. ठीक आहे का बघा, बघा कळतंय का तुम्हाला कसं सॉल्व्ह केलं, स्क्रीनशॉट काढून घ्या त्या सोल्युशनचा. आता मी काय करतो, हे पुसतो सगळं, मला पुढे पण सॉल्व्ह करायचं, बरोबर आहे का नाही. ठीक आहे, माझा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आला, आत्ता शिक माझा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आला. आता बघा, जर ही ही लाईन, हे हा पॉइंट काय असणार आहे माझा 2, हा पॉइंट काय असणार आहे 1, ह्या लाईनचं इक्वेशन काय झालं y इक्वल्स टू 2, ह्या लाईनचं इक्वेशन काय झालं x इक्वल्स टू 1. मग माझे दोन इक्वेशन काय तयार झाले, y -2 इक्वल्स टू 0 अँड x -1 इक्वल्स टू 0. आता मला जॉईंट इक्वेशन करायचे म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार, y -2 इंटू x -1 इक्वल्स टू 0. प्रोडक्ट करा, एक्स वाय -y -2x +2 इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता बघा ऑप्शन कुठे आहे, एक्स वाय एक्स वाय -2x +2 म्हणजे ऑप्शन माझा डी करेक्ट आहे. कळलं बाळांनो. पुढचा प्रश्न बघा, पुढे काय दिलेला आहे, इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द टू लाईन्स गिवन बाय इज, हे बघा हे जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे. हा क्वेश्चन काय दिलेला आहे, इफ द स्लोप ऑफ द टू लाईन्स गिवन बाय इज ट्वाइस दॅन द अदर, म्हणजे दोन लाईन्स आहेत त्याच्यामध्ये एका लाईनचा स्लोप आहे ना हा दुसऱ्यापेक्षा ट्वाइस आहे, 2 टाइम्स आहे, तर आपल्याला एच स्क्वेअर इज टू ए बी हा रेशो विचारलेला आहे. हे बघा बाळांनो, ज्या वेळेस हे का नाही असं असं काहीतरी असेल ना कंडिशन जिथे तुम्हाला स्लोप्सचा रेशो दिलेला आहे, त्यावेळेस एक फॉर्म्युला वापर, फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला, एम प्लस एन ब्रॅकेट स्क्वेअर ए बी इक्वल्स टू 4mn h स्क्वेअर. ह्याच्यामध्ये एम आणि एन हे ना तो स्लोपचा रेशो आहे. कळतंय तुम्हाला. आता बघा, आणि तुम्ही जर नीट बघितलं असेल ना, आपलं जनरल इक्वेशन काय असतं, ax स्क्वेअर प्लस 2hxy
प्लस by² इक्वल्स टू 0. ह्याला आपण ह्याच्यासोबत कम्पेअर केलं तर मला a ची व्हॅल्यू भेटते 1/a, 2h ची व्हॅल्यू भेटते 2/h, म्हणजे h मला भेटला 1/h, b ची व्हॅल्यू भेटते 1/b. कळतंय का? आता मला हे कळालं तुम्हाला. मी आता सगळं इथं पुट करतो आणि जर मी कॉमन सेन्स लावला ना तर मला एवढं माहितीये, जर मी चॉईस न सॉल्व्ह केलं म्हणजे कसं, m इक्वल्स टू 2m, m1 आणि m2, 2m2 असं असेल. जर m हा m1 असेल ना तर n काय असणार आहे, 2m2. कळतंय का? कळतंय का बाळांनो? ठीक आहे. मी आता काय करतो, इथं m आणि 2m घेतो. म्हणजेच हे काय झालं, m प्लस 2m ब्रॅकेट स्क्वेअर ए बी इक्वल्स टू 4 इंटू m प्लस 2m चं झालं 2m स्क्वेअर h स्क्वेअर. हे काय झालं, 3m स्क्वेअर, 3m चा स्क्वेअर 9m स्क्वेअर ए बी इक्वल्स टू, हे 4 इंटू 2 झालं 8m स्क्वेअर h स्क्वेअर. एम स्क्वेअरला एम स्क्वेअर कॅन्सल झाला. आपल्याला रेशो कशाचा काढायचा, h स्क्वेअर बाय ए बी. ह्या ए ला पलीकडे घेऊन जाऊ, 9/8 इक्वल्स टू h स्क्वेअर बाय ए बी. हे कशासाठी झालं, ह्या इक्वेशनसाठी, ह्याच्यासाठी नाही, ह्याच्यासाठी झालं 9:8. जर आता मी फक्त ए ला 1/a, h ला 1/h आणि b ला 1/b केला, म्हणजे सगळं काय होणार, उलट होणार. मग हा रेशो पण काय होणार, उलटा होणार. मग ह्याचा आन्सर काय असणार आहे, 8:9. कळलं का बाळा? हा खूप चांगला क्वेश्चन होता. ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे, इफ 4ab इक्वल्स टू 3h², ही एक कंडिशन दिली आहे. देन द रेशो ऑफ स्लोप्स ऑफ द लाईन, रेशो विचारलाय स्लोपचा. सेम क्वेश्चन आहे, सेम फॉर्म्युला, पूर्णपणे मेथड वेगळी. कसं तुम्हाला समजवतो. आपल्याला शॉर्टकट माहिती आहे, m प्लस n स्क्वेअर ए बी इक्वल्स टू 4mn h स्क्वेअर. ठीक आहे. हे मला त्यांनी सांगितलेलं आहे. आता जर तुम्ही नीट बघितलं नाही तर इथं मला काय दिलेलं आहे, 4ab इक्वल्स टू 3h². मग मी इथनं ए बी ची व्हॅल्यू काढू शकतो का, इथनं बरं काढू शकतो. कशी, ए बी इक्वल्स टू 3h² बाय 4. ह्या ए बी ची व्हॅल्यू इथं पुट करा, माझं सगळं इक्वेशन एचच्या फॉर्म मध्ये होऊन जाईल. m प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर ए बी ची व्हॅल्यू आली 3h² बाय 4 इक्वल्स टू 4mn h². h² ला h² कॅन्सल. आता राहिलं का इथं, m प्लस n ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू, सॉरी हा 3, इथला 3 पुढे घेतला, हा 4 पलीकडे जाऊ द्या, हे आलं 16mn. आता जर बघा, ही एक कंडिशन झाली. कशी, ह्याच्यामध्ये काय फक्त स्लोप्सचे रेशो राहिलेले आहेत. जर मी ऑप्शन डायरेक्ट पुट करून चेक केले तर माझा एकच ऑप्शन सॅटिस्फाय करणार, बरोबर आहे का नाही. मी चेक करतो. सगळ्यात पहिलं ऑप्शन √2 आणि 1, m काय असणार √2, n काय असणार 1, 3 इंटू √2 1, √2 प्लस 1 चा होल स्क्वेअर, 16 इंटू √2 इंटू 1 म्हणजेच 16 √2. मॅच होतंय का, नाही. दुसरा 2 आणि 1, 2 आणि 1 पुट करू, 3 इंटू, हे झालं 3 चा स्क्वेअर इक्वल्स टू 16 इंटू 2, हे काय होते 3 इंटू 9 इक्वल्स टू 60 इंटू जा 32. नाही, मॅच होत नाही. हे 27 होते, 32 म्हणजे ऑप्शन बी पण नाही. ऑप्शन सी बघा, √3 इंटू 1 पुट करा, याच्यामध्ये काय येते, √3 √3 1 ब्रॅकेट स्क्वेअर 3 इंटू √3 प्लस ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 16 √3. नाही, हे पण मॅच होणार नाही. ऑप्शन राहिला डी. आता हे बघा, मी ऑप्शन तिन्ही, वरचे तिन्ही ऑप्शन चेक केले, मॅच झाले नाही. याचा अर्थ माझा ऑप्शन 4 असणार आहे. पण एकदा चेक करू बरोबर येतंय का नाही. 3 इंटू 1:3 म्हणजे हे झालं 4 चा स्क्वेअर इक्वल्स टू 16 इंटू 16 इंटू होणार 3, हे झालं 3 इंटू 16 आणि 16 इंटू 3 सेमच आहे. म्हणजे माझा ऑप्शन काय आला, डी. कळाला का बाळांनो हा क्वेश्चन? कळाला, एकदम सोपा प्रश्न होता. ह्याच्यामध्ये असं काही ट्रिकी काही नव्हतं. पुढचा प्रश्न बघा. पुढे काय दिलेलं आहे, द लाईन x प्लस वाय इक्वल्स टू 3 intersects the pair of straight line at points A and B, then the coordinates of midpoints. हे बघा बाळांनो, या टाईपचा ना प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये, बोर्डाच्या, आता माझ्याकडे पुस्तक नाही ना, तर तुम्हाला दाखवलं असतं. तिथे तुम्हाला काय करायचंय,
ही जी मिड पॉईंट आहे, जी मीडियन तयार होते, ह्या मिड पॉईंटच्या पुढचा प्रश्न आहे तो. म्हणजे हे मिड पॉईंट काढायचेच आहेत, पण त्याच्या पुढे पण आणखीन गोष्टी करायच्या. तर बघा, क्वेश्चन वाचून कळत नाही, डायग्राम काढ. ही ह्याच्या आतमध्ये किती लाईन्स आहेत? 2. त्या लाईन्स कशा आहेत? विच आर पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर आहे का? त्या ओरिजिन मधनं जातात. ही एक अशी लाईन असेल आणि ही एक अशी लाईन असेल. द एक्स वाय लाईन इंटरसेक्ट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ए अँड बी. एक्स प्लस ही लाईन एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3. ही लाईन अशी कशी तरी असावी. ही कुठे इंटरसेप्ट करते? ए अँड बी ला. कळालं का? आणि तुम्हाला काय भेटलंय? द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट्स ऑफ ए बी, म्हणजे हा जो इथला मिड पॉइंट आहे, ह्याचे काय विचारलेत तुम्हाला? कोऑर्डिनेट्स विचारलेत. आता तुम्हाला काढायला येतील का? येतील. मी तुम्हाला शिकवणार आहे कसं काढायचं. सगळ्यात पहिल्यांदा आता हे बघा, हे कोऑर्डिनेट्स ह्याच्या म्हणजे हे जे इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3, ह्याच्यातनं मला y ची व्हॅल्यू काय भेटते मला? y इक्वल्स टू 3 मायनस एक्स. मी काय करतो? ती व्हॅल्यू सरळ इथं पुट करतो, म्हणजे माझं अख्खं इक्वेशन काय होणार? एका व्हेरिएबल मध्ये होणार. हे इक्वेशन लिहून घेतो, एक्स स्क्वेअर मायनस 3xy प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. y ची व्हॅल्यू पुट करा, एक्स स्क्वेअर मायनस 3x इंटू 3 मायनस एक्स प्लस 3 मायनस एक्सचा होल स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे काय आलं? एक्स स्क्वेअर मायनस 9x मायनस 3x स्क्वेअर मायनस मायनस प्लस झालं, प्लस हे ब्रॅकेट कसं ओपन होणार? ए मायनस बी चा होल स्क्वेअर, म्हणजे काय झालं? ए स्क्वेअर मायनस 6x प्लस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता तुम्ही बघा, एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर झालं, 4x स्क्वेअर प्लस 1x स्क्वेअर म्हणजे टोटल 5x स्क्वेअर. 5x स्क्वेअर मायनस 9x मायनस 6x मायनस 15x प्लस 9 इक्वल्स टू 0. ठीक आहे बाळांनो, हे कळालं? इथपर्यंत आला? इथपर्यंत काही अडचण? काही अडचण नाही. आता आपल्याला काढायचे काय? ते मिड पॉईंट काढायचे, बरोबर आहे. हे इक्वेशन पूर्ण कशात आलं? एक्स मध्ये. आता बघा, हे मिड पॉईंट म्हणजेच काय असणार आहेत? x1 प्लस x2 बाय 2, ह्याचे कोऑर्डिनेट्स हा x1 x2 y2 हा y1, ह्यांच्या कोऑर्डिनेट्सची ऍडिशन डिवाइड बाय 2, म्हणजेच ते काय असणार आहेत? मिड पॉइंट्स असणार आहेत. हे बघा, तुम्ही ना 10वी मध्ये शिकला असाल, प्रोडक्ट ऑफ फ्रुट्स मायनस बी बाय ए शिकलाय. सॉरी, सम ऑफ फ्रुट्स मायनस बी बाय ए. सम ऑफ फ्रुट्स काय येणार? सम ऑफ रूट्स, रूट्स म्हणजेच काय? x1 प्लस x2 मायनस बी बाय ए, म्हणजेच काय झालं? मायनस 15 बाय हे झालं प्लस 15 बाय 5 झालं 3. जर मी ह्याला 2 ने डिवाइड केलं दोन्हीकडे, काय होणार? x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 इक्वल्स टू 3 बाय 2. x1 प्लस x2 डिवाइड बाय 2, x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 म्हणजेच 3 बाय 2. मला हेच तर काढायचं होतं. हा माझं झालं एक्स कॉर्डिनेट. आता ऑप्शन मध्ये बघा 3 बाय 2 कुठे? फक्त एकाच ठिकाणी इथे, म्हणजे माझा हा ऑप्शन करेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता समजा इथं पण प्लस असतो, ठीक आहे, तर मी काय केलं असतं? हा जो 3 बाय 2 आलाय तो मी इथं पुट केला असता. का? कारण की हा पॉईंट ह्या लाईन वरती आहे आणि ह्या लाईनचं इक्वेशन मला माहितीये काय? एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3. करून दाखवतो तुम्हाला. एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3. मला एक्स भेटला, हा पॉईंट भेटला काय? 3 बाय 2 प्लस वाय इक्वल्स टू 3, म्हणजेच वाय इक्वल्स टू 3 मायनस 3 बाय 2. हे काय आलं? 6 मायनस 3 बाय 2 म्हणजेच 3 बाय 2. ऑप्शन डी. वाय पण सेमच आला. ठीक आहे बाळांनो, कळाला प्रॉब्लेम? सोपं, खूप सोपं होतं. आता बघा, ह्याच्या पुढं पुस्तकात तुमच्या काय दिलेलं आहे? आता बघा, मला हे पॉइंट कळाला. कुठला हा पॉइंट कळाला? हा पॉइंट कळाला काय? हा पॉइंट 3 बाय 2 कॉमा 3 बाय 2. आणि त्यांनी मला इक्वेशन विचारलं असतं ह्या लाईनचं. ठीक आहे, मी कलर बदलतो. मला त्यांनी ह्या लाईनचं इक्वेशन विचारलं असतं, जी ह्या पॉइंट मधनं पास होते. मला हा पॉइंट पण माहिती आहे 0,0. तर ते इक्वेशन कसं काढणार मी? 2 पॉइंट फॉर्म वरनं. x1 x2 x1 y1 x1 y1 x2 y2 2 पॉइंट फॉर्म वरनं इक्वेशन काढणार. असं सॉल्ड प्रॉब्लेम आहे तुमच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे बाळांनो, कळाला हा क्वेश्चन कसा करायचा? पुढचा प्रॉब्लेम बघा. इफ द कंबाईन इक्वेशन ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ द लाईन, ह्या लाईनचं अँगल बायसेक्टरचं इक्वेशन हे, देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. त्यांनी खाली कंडिशन्स दिलेल्या आहेत. येईल का तुम्हाला करायला? येणार. अँगल बायसेक्टरचा शॉर्टकट आहे, लक्षात ठेवा. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए मायनस बी इक्वल्स टू एक्स वाय अपॉन एच. सॉरी. ठीक आहे. या लाईनवर आता बघा,
ह्या लाईनसाठी मला काढायचं अँगल बायसेक्टर आणि त्यांनी माझ्याकडे अँगल बायसेक्टरचं इक्वेशन ऑलरेडी दिलेलं आहे. ह्या लाईनचा अँगल बायसेक्टर काढू शकतो का ह्या फॉर्म्युल्याला? काढणार मी. कसा? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर तर ऍज इट इज राहणार अपॉन ए काय 1, बी काय -1 म्हणजे हे झालं -1 एक्स वाय अपॉन एच काय, हे बघा इथनं 2h ची व्हॅल्यू काय आली -2p म्हणजे एच काय आला माझा, एच काय आला माझा -p. ह्या -p ला इकडे घेऊन जावा, हे झालं -px² मायनस py² हे झालं प्लस py² इक्वल्स टू 1 + 1 2 झालं 2xy. आता xy ला इकडे घेऊन या, नाहीतर ह्याला सगळ्या टर्म्सला तिकडे घेऊन जा. px² ह्या px² आणि -px² आणि प्लस py² ला आपण पलीकडे घेऊन जातोय. px² झालं प्लस 2xy मायनस py² इक्वल्स टू 0. ठीक आहे. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन तुम्ही नीट बघा. बघितलं. आता ह्याच्यानंतर त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, हे हे इक्वेशन कशाचं आहे? ह्या लाईनच्या अँगल बायसेक्टरचं. आणि हे इक्वेशन कशाचं आहे? ह्याच लाईनच्या अँगल बायसेक्टरचं. म्हणजे हे इक्वेशन आणि हे इक्वेशन काय असणार आहे? इक्वल असणार आहे. आता त्याला काय करायचं? फक्त कम्पेअर करायचं. आता बघा, हे इक्वेशन मी लिहून घेतो इथं. काय? x² मायनस 2qxy मायनस y² इक्वल्स टू 0. आणि खालचं इक्वेशन काय? px² प्लस 2xy मायनस py² इक्वल्स टू 0. आता जर तुम्ही नीट बघितलं ना, कम्पेअर करायच्या अगोदर x² चा कोएफिशियंट इथं काय 1, इथं काय p, y² चा कोएफिशियंट इथं काय -1, इथं काय -p. मी काय करतो? ह्या इक्वेशनला डिवाइड बाय p करतो. डिवाइड बाय p. हे काय झालं? p ला p कॅन्सल, राहिला x² प्लस 2/p xy मायनस p ला p कॅन्सल y² इक्वल्स टू 0. आता हे आणि हे इक्वेशन कम्पेअर करा. 1 1 -2p. आता बघा, मेन जे आन्सर काढायचं ना, ते आपल्याला एक्स वाय या कोइफिशियंट एक्स वायच्या कोइफिशियंट वरनं काढायचं. इथनं काय आलं माझं -2q इक्वल्स टू 2/p. ह्याला हे काय झालं? कॅन्सल झालं. कळतंय का? मग माझं p आणि q इकडे आलं मायनस, ठीक आहे. बरोबर आहे का सगळं? हा ठीक आहे, बरोबर आहे. हे काय आलं? p इकडे आला -pq इक्वल्स टू 0 ना, सॉरी 1 आला. ठीक आहे. आता मी ह्या टर्मला पलीकडे घेऊन जाऊ किंवा 1 ला इकडे घेऊन या, म्हणजे काय झालं -pq -1 इक्वल्स टू 0. असा कुठला ऑप्शन आहे का? नाहीये. पण एक लक्षात आहे इथं, जर मी ह्यातनं मायनस साइन कॉमन काढलं तर काय येणार? pq + 1 इक्वल्स टू 0. ऑप्शन डी. असं नाही वाटत का की खूप सारे क्वेश्चनचे ऑप्शन डी येत आहेत? मुद्दाम नाही केलेलं ते. कळतंय का? ठीक आहे. सॉरी, कळाला का हा प्रश्न? काही अवघड नव्हतं. त्यांनी दिलं होतं की मला ह्या लाईनचं अँगल बायसेक्टरचं इक्वेशन हे, मला ह्या अँगल बायसेक्टरचा हा फॉर्म्युला माहिती आहे, x² मायनस y² अपॉन a मायनस b इक्वल्स टू xy अपॉन h. ह्याच्यावरनं मी ह्या लाईनचा अँगल बायसेक्टर काढली आणि दोघांना काय केलं? फक्त कम्पेअर केलं आणि माझं फायनल आन्सर काढलं. ठीक आहे बाळांनो. पुढचा प्रश्न बघा. पुढे काय दिलेला आहे? इफ द इक्वेशन 16x² मायनस 24xy, ठीक आहे, भरपूर मोठं इक्वेशन आहे, रिप्रेझेंट्स पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, देन द इक्वेशन ऑफ द लोकस ऑफ पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम दिस टू लाईन्स. हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा हा क्वेश्चन बघितला ना, तुम्हाला असं वाटणार की हा क्वेश्चन आला. हा कारण की याच्यामध्ये एक असा शब्द आहे जो तुम्ही असं म्हणताय कधी तो यायला नको, लोकस. आता बघा, तुम्हाला लोकस म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा ते समजतो. लोकस म्हणजे अ जॉमेट्री विच सॅटिस्फाय द गिव्हन कंडिशन. म्हणजे आता तुम्हाला मी सांगतो, मी म्हंटल की बाबा एक असं सर्कल आहे, एक असा पॉइंट आहे जो ह्या सर्कलच्या सर्कम्फरन्स पासून 3 सेंटीमीटरला आहे आणि प्रत्येक पॉइंट पासून ह्या सर्कलच्या प्रत्येक कोणत्याही पॉइंटवरनं तुम्ही त्या पॉइंटचा डिस्टन्स घ्या, ते तुम्हाला 3 सेंटीमीटर वरती. मग तो पॉइंट कोणता? हा. ह्यालाच काय बोलणार तुम्ही? सेंटर. म्हणजे माझी जी रिक्वायर्ड कंडिशन होती त्याची जॉमेट्री काय आली? ही सेंटर. म्हणजे माझ्या ज्या रिक्वायर्ड जॉमेट्रीचा जो लोकस आहे तो काय आला? ह्या सर्कलचा सेंटर. लोकस म्हणजे काय असं काही वेगळं काही नसतं, असं काही घाबरायची गोष्ट नाहीये लोकसला. हे बघा, मला आता सगळ्यात पहिल्यांदा काम काय करायचं, त्यांनी काय सांगितलंय, ह्या इक्वेशन मध्ये 2 लाईन्स आहेत रिप्रेझेंट करतात. त्या अशा असतील, अशा असतील, अशा असतील, कशाही असतील मला अजून माहित नाहीये. आणि ह्याच्या आतमध्ये ज्या 2 लाईन्स आहेत ना, त्यांच्यापासनं एक
दोन्ही लाईन्सच्या मध्ये इक्विडिस्टन्स वरती एक लाईन जाते. आता बघा, ज्या वेळेस लाईन्स अशा असतील ना, त्यावेळेस कधी एक लाईन इक्विडिस्टन्स पासून जाणार का? नाही. मग ह्याच्यासाठी मला कंडिशन काय हवी? माझ्या दोन्ही लाईन्स कशा हव्यात? एकमेकांना पॅरलल. जर ह्या दोन लाईन्स पॅरलल असतील, सॉरी, जर ह्या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असेल ना, तरच ह्यांच्यामधनं एक अशी लाईन जाईल जी ह्या दोन्ही लाईन्सला इक्विडिस्टन्स आहे. आणि मला काय करायचं, ही जी ब्ल्यू कलरची लाईन आहे ना, तिचंच काय करायचं, इक्वेशन फाइंड करायचं. कसं करणार? सगळ्यात पहिल्यांदा ह्याचं सेपरेट इक्वेशन काढ. सेपरेट इक्वेशन काढलं की तुम्हाला ह्या लाईनचं इक्वेशन काढायला येईल. तुम्हाला शिकवतो. पहिल्यांदा तर जर इक्वेशन द्या, 16x² मायनस 24xy प्लस 9y² मायनस 8x प्लस 6y मायनस 35 इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता जर तुम्ही हा पोर्शन बघितला ना, हा तुम्हाला काय दिसतो बघा, 4x मायनस 3y चा होल स्क्वेअर दिसतोय का? आहे तो. ह्याच्यामधनं -2 ला बाहेर काढा. -2 ला बाहेर काढलं तर आतमध्ये राहिलं काय, 4x मायनस 3y मायनस 35 इक्वल्स टू 0. आता मी काय करतो, 4x मायनस 3y ला आहे ना टी पुट करतो. मग इक्वेशन काय झालं, t² मायनस 2t मायनस 35 इक्वल्स टू 0. हे जे फॅक्टर पाडायला येतील ऑब्विसली फॅक्टर पडणार याचे. तर फॅक्टर काय असणार, -35 चे फॅक्टर 7 आणि 5 मायनस प्लस, बरोबर आहे का? बरोबर आहे. यांची ऍडिशन किती येते, -2 t² मायनस 7t प्लस 5t मायनस 35 इक्वल्स टू 0. मग हे आलं, टी बाहेर काढलं ह्यांच्यामधनं, t मायनस 7, हिथनं बाहेर काय आलं, 5 काढला प्लस 5t मायनस 7 इक्वल्स टू 0. माझं पहिलं इक्वेशन काय आलं, t प्लस 5 इक्वल्स टू 0. दुसरं इक्वेशन आलं t मायनस 7 इक्वल्स टू 0. आणि मी टी ला काय अजून घेतलं होतं, 4x मायनस 3y. म्हणजेच माझं पहिल्या लाईनचं इक्वेशन काय आलं, 4x मायनस 3y प्लस 5 इक्वल्स टू 0. आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय आलं, 4x मायनस 3y मायनस 7 इक्वल्स टू 0. म्हणजे माझ्या वरच्या लाईनचं इक्वेशन असू शकतंय 4x मायनस 3y प्लस 5 इक्वल्स टू 0. आणि दुसऱ्याचं असू शकतं 4x मायनस 3y मायनस 7 इक्वल्स टू 0. आता हे बघा, ह्या तिन्ही लाईन्स कशा आहेत, एकमेकांना पॅरलल असणार आहेत. ज्यावेळेस ही लाईन ह्या दोन लाईनला पॅरलल असणार त्यावेळेसच ती इक्विडिस्टन्स असणार आहे. याचाच अर्थ मला ह्या लाईनचं एक्स आणि वाय माहिती आहे काय, 4x मायनस 3y. आता राहिली फक्त ही टर्म भेटली प्लस मायनस वॉट एव्हर जी असेल ती टर्म भेटली की माझं आन्सर झालं, भेटलं. आता बघा, तुम्ही ऑप्शन मध्ये जर बघितलं ना, सगळीकडे ते कंडिशन आहे 4x मायनस 3y. जरी तुम्ही इथं म्हणत असाल की इथं नाहीये, पण जर मी ह्याला 2 ने डिवाइड केलं तरी तेच आहे, तेच दिसते. त्यामुळे ऑप्शन डायरेक्ट आपण इलिमिनेट करू शकत नाही. आता बघा, ह्या दोन लाईन पासून ही लाईन इक्विडिस्टन्स वर आहे. मग ते काय होणार, तुम्हाला इथं काय करायचंय, प्लस C1 प्लस C2 डिवाइड बाय 2 मिड पॉईंट काढायचा आहे. मिड पॉईंट तसाच काढतो ना, म्हणजे बघा, हा पॉईंट असेल 2,1, हा पॉईंट असेल 3,5. तर ह्यांचा मिड पॉईंट हा काय येणार, 2 प्लस 3 5/2. आणि दुसरा पॉईंट काय येणार, 1 प्लस 5 6/2. तसंच करतो ना, त्याच पद्धतीने सेम इथं करायचं. म्हणजे हे काय येणार, 5 मायनस 7/2 इक्वल्स टू 0. 5 मायनस 7 -2 -2 -2/2 -1. म्हणजे ह्या लाईनचं इक्वेशन काय झालं, 4x मायनस, ह्या लाईनचं इक्वेशन काय झालं, 4x मायनस 3y. हे काय आलं, 2 -2 ला 2 कॅन्सल, -1 इक्वल्स टू 0. कोणतं ऑप्शन आहे बघा, 4x मायनस 3y -1, ऑप्शन ए. ठीक आहे बाळांनो, कळायला तुम्हाला प्रॉब्लेम? ठीक आहे. जेवढे पण 15, 16, 17 प्रॉब्लेम्स आपण घेतलेस ना, तेवढे तुम्हाला सगळ्यांना कळालेले असतील. मी बोर्डवरती सॉल्व्ह केले त्यामुळे जास्त वेळ लागला. ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करायला लागणार ना, स्वतःहून जेव्हा माणूस काय म्हणतो त्याला, कॉन्सन्ट्रेशन सॉल्व्ह करत असतो ना, त्यावेळेस फास्ट होतो कॅल्क्युलेशन. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, सगळे प्रॉब्लेम्स कळाले असतील. या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत पोहोचवा. जे मुलं तुमचे आहेत, जे सीईटीची तयारी करतायत, जे जेईची तयारी करतायत, बोर्डाची तयारी करतायत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.